इगतपुरीच्या तालुका इगतपुरी परिसरातील ग्रामस्थांनी सावंत कन्स्ट्रक्शनच्या चालवल्या जाणाऱ्या खडी क्रशरद्वारे होत असलेल्या कामामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी व ग्रामस्थ यांचे नुकसान झाले आहे। खडी क्रशरमुळे शेजारील सर्व शेतकरी यांचे लाखो लोकांचे बागायत नुकसान झाले आहे। इतकेच नाही तर परिसरातील विहीर बोरवेल पाणी गेले आहे। परिसरातील घरांच्या भिंती पडल्यात, काही घरांचे पत्रे उडून चिरा गेले आहेत। ग्रामपंचायत, शिवसेना, युवासेना उपाध्यक्ष, उपतालुका अध्यक्ष भाऊसाहेब लहानू वाजे, गणपत तुकाराम बोंद्रे, सोमनाथ क्षीरसागर, भगवान पारधी यांनी क्रशरला विविध क्षेत्रासाठी परवानगी असतानाही ती मर्यादा ओलांडत असल्याने परदेशी वाडी समूहावर गंभीर परिणाम होत असल्याचे अधोरेखित केले। भाऊसाहेब वाजे व नुकसानग्रस्त ग्रामस्थ या खडी क्रशरची तात्काळ आणि सखोल चौकशीची मागणी केली आहे। गरजेवर भर दिला। सध्याचा कंत्राटदार मौल्यवान खनिजे मोठ्या प्रमाणात उत्खनन करत आहे, ज्यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे। त्यांनी जिल्हा अधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना सर्वसमावेशक चौकशी करून गैरप्रकार झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन केले। तसेच वरील कामावर त्वरित बंदी आणण्याची मागणी ग्रामस्थ व इतर लोकांनी केली। या नुकसानग्रस्त लोकांनी तहसीलदार यांनाही तक्रार अर्ज केला आहे, मात्र अधिकारी वर्गही कायदेशीर कारवाई न करता सावंत कन्स्ट्रक्शन यांना पाठीशी घालत आहे। जर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई केली नाही तर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला जाईल, अशी माहिती भगवान पारधी, चंदू मध्ये भास्कर वाजे यांनी दिली आहे। याप्रसंगी घोडीराम पारधी, हिरामन पारधी, निवृत्ती पारधी, रघुनाथ आगेवले, तुकाराम आगेवले, इंदुबाई आगेवले, बाळू पारधी, बारकू वाजे, संपत वाजे, लक्ष्मण वाजे, राजाराम वाजे, भिका बुथा आगीवले, त्र्यंबक वाजे, लक्ष्मीबाई मुठाळ, दशरथ झाडे, जयराम पारधी, जयराम वजे, बाळू वाजे, श्रीराम वाजे, अशोक वाजे, भास्कर वाजे, नामदेव वाजे, बाळू पारधी, दिनकर पारधी, रामचंद्र पारधी, सोनू मगे, भाऊराव आगेवले, धोंडीराम पारधी, भगवान पारधी, रामा पारधी, मारुती पारधी, किसन पारधी, रामदास पारधी यांनी समर्थन दिले आहे। या गावात आलेलो तर आपण या घरांकडे पाहायला गेलं तर सर्वांच्या घरांना भेगा पडलेल्या आहे, काही लोकांचे घरं पडलेले आहे। लास्टच्या वेळेला या लोकांना घरातून बाहेर काढला जातो, एक जण पाठवून देतं त्यांचं कामगार त्यांचं, मग या लोकांना घरातून बाहेर काढलं जातं रात्रीतून आणि ते नंतरनं ब्लास्टचं काम खाली चालू ठेवता। तर या असं जाणून घेण्यासाठी चला आपण या स्वतःच्या घरमालकाकडे आपण आलेलो आहे, जे गरीब लोक हे इथं राहत आहे वस्तीत, या लोकांकडं चला आज आपण जाणून घेऊ यांना काय त्रास आहे। इथं आमच्या घरांना तडे पडलेत, पियाचं पाणी आटून गेलं, हापसीचं पाणीच म्हणजे पाणीच नाही राहिलं आणि बोरिंग उठवायच्या टायमाला आम्हाला काढून द्यायच्या घराबाहेर आणि मग उठी त्या आणि पोरं सुद्धा फार असे थांबून देते नाही, स्वयंपाक करायला तरी उठवून देते, जेवण वाचले तरी उठवून देते आणि बाहेर काढते। अशी आमची हे आहे। एवढं हांड्यावर आली नाही का पुढं ती मग पुंधारलाय तुम्ही पाहू शकता इथं या शेतकरी लोकांना पाणी सुद्धा पिण्यासारखा राहिलेला नाही आहे, अशी यांची अवस्था झालेली आहे। हापशाला पण पाणी नाही आहे, जो पाणी येत होतं ते पण ब्लास्टमुळं बंद झालेलं आहे। हे कंपनी जेव्हापासून इथं झाली सुरू तेव्हापासून इथलं सर्व शेतकरी हातावरचे सर्वांचे परिस्थिती अशी झाली आहे का त्यांना पाणीसुद्धा प्यायला नाही आहे किंवा त्यांना स्वयंपाक करायला सुद्धा जागा राहिलेली नाही आहे। सर्व असे हातावरचे गरीब लोक यांची अशी अवस्था अशी झालेली आहे इथं या गावात। काही घरं असे पडलेले आहे, तरी त्यांनी देखील गावकऱ्यांनी पंचायतमध्ये जाऊन पण त्यांनी तिथं रीतशीर बोलणं केलं, तरी त्यांना काही दिला नाही अजूनपर्यंत, काही कोणी तिथं बघायला सुद्धा आलेले नाही आहे त्यांच्यापर्यंत। मी अजय योगेश वाजे, खेड ग्रामस्थ।
आमच्या इथं कन्स्ट्रक्शन कंपनी आलेली आहे रोडची. तिने खूप नुकसान झालेली आहे. माझ्या बोरचं पाणी गेलं. बोरचं पाणी गेल्यामुळं मला इथं बागायतसुद्धा करता येईना. माझ्या घराला पण चीर गेली, पत्रे पण फुटले गेलेले आहे. आणि या कंपनीची खूपच नुकसान आहे. याला वारंवार सांगितलं तरी पण हे काही दखल घेत नाही. पारधी भगवंत निवृत्ती, राहणार परदेशवाडी तालुका पुणे जिल्हा नाशिक. आज या ठिकाणी जे भूस्खलन चालू आहे रोडचं, त्याच्यात आमची खूप नुकसान होते. आम्ही गरीब आहेत, आदिवासी ठाकूर समाजाचे माणसं आहेत आणि आम्ही 500 मीटरवर घर आहेत आमचे. त्या घरांना अक्षरशः तडे गेलेत आणि आमच्या विहीर खोदलेल्या आहेत. आम्ही कष्टाने घामाने पैसे खर्चून त्या विहिरी आज कोरड्या आहेत. आमच्या इथं जवळजवळ 400-500 लोकांना प्यायला पाणी नाही आहे. तरी हे प्रशासनही जागं होत नाही आणि कॉन्ट्रॅक्टदार देखील तिकडे दुर्लक्ष करतो आहे. किती वेळा आम्ही वेळेवर सांगूनही ऐकत नाही. तर याच्यावर शासनाने जरूर दखल घ्यावी आणि आमच्या गोरगरिबांची त्यांनी अवश्य नोंद करावी. हांड्यामध्ये आम्ही कसं काय वाडी बागायचं? आमची झाली सेपरेट, आम्हाला तेवढ्यात भागत नाही ना पाण्यात. आम्हाला पाण्याची सोय पाहिजे आम्हाला. हिरा एकनाथ आगान. आमचं बोरचं पाणी गेलेलं आहे. आम्ही सुद्धा पाणी नाही. कांदे बाजरी लावले, त्याला पाणी नाही आहे. आणि दुसऱ्यांच्या बंधारा टाकेले बाहेर काढून पाणी प्यायला राहिलेलं नाही आहे. पूर्ण हे झालंय. माणूस नसताना पडले नाही तर लागला असता. का पडली भिंत का पडली? हादरा बसतो ना. कशाचा? खडी मशीन चालू आहे ना खाली. कधीपासून हा त्रास आहे तुम्हाला? आम्हाला आता बरेच 2 वर्ष 1 वर्ष झालं ना. बरं, तुम्ही याच्यावर काही कंप्लेंट तक्रार काही कोणाकडे? कंप्लीट आता काय करून ना करून ते रिस्पॉन्स देत नाही. बरं, अजून काय नुकसान आहे घरांची, वाड्यांवरती? चिरा बिरा गेल्यात घराला. हां, हे इथून तर एवढी भीत म्हणजे लगेच पडली आणि हे सुटावेलं आहे. हां, ते काय दिसतंय ते? हा, एवढी सुटावली ती. ते पण पडायच्या भेटत मागच्या पण याच्यात तडे झाले ते. त्या साईडला पण आहे. मधून पण आहे. माझं नाव मारुती शांताराम वाजे. मी 2 वर्ष झाले RCC बांधकाममध्ये बंगल्याचं बांधकाम केलं. त्याच्यानंतर माझा स्लॅब 0% सुद्धा लीक होत नव्हता. पण आमच्या इथं आता दिंडीचा कार्यक्रम होता, त्या टायमाला मी स्लॅब वगैरे धुण्यासाठी पाणी वगैरे मारलं तर स्लॅब पण लीक व्हायला लागला. त्याच्यानंतर बंगल्याला तडे पण गेले. त्याच्यानंतर माझ्या पण बोरवेलचं पाणी गेलं. म्हणजे इतकी हुकुमशाही चालू आहे यांची का आम्ही अर्ज करून देखील ग्रामपंचायतमध्ये ते फक्त आश्वासन देतात आणि आश्वासन दिल्यानंतर फक्त सांगतात बा आम्ही कारवाई करू. कारवाई केल्यानंतर फक्त 4-5 दिवस ब्लास्टिंग बंद होती. त्याच्यानंतर लगेच रात्रीची निम्या रात्री 2 वाजता 3 वाजता लगेच ब्लास्टिंग सुरू करून त्यांचं काम ते सुरू करतात. म्हणजे पूर्णपणे हुकुमशाही चालू आहे. पूर्ण डायरेक्ट तहसीलदारपासून तर डायरेक्ट कलेक्टरपर्यंत, डायरेक्ट आमदारापर्यंत पूर्णपणे डायरेक्ट मॅनेज होईल. डायरेक्ट मॅनेज होईल. आता याच्यावर तुम्हाला काय? याच्यावर आम्ही आंदोलन करू. एक तर आंदोलन असं करू, एक तर डायरेक्ट उपोषण, नाही तर मग डायरेक्ट देहत्याग. कारण की खूप नुकसान व्हायला. तुम्हाला पंचनामा करायचा असं ना, तुम्ही घरोघरी चला, पंचनामा बघा, माझ्या घराचा बघा वाटलंच तर पहिल्यांदा. त्याच्यानंतर बाकीचे जेवढे शेतकरी त्यांच्यासुद्धा घरांचे बघा. आणि तुम्ही ना बोरवेल चालू करून बघा, पाणी प्यायला सुद्धा पाणी येत नाही. जवळजवळ अर्ध्या तासाना 2-3 हांडे भरायला येत्या, एवढं पाणी येतं फक्त. आमचे बागा इथं वाळले. काय करायचं आम्ही सांगा बरं? खायचं डायरेक्ट हुकुमशाही चालू आहे इथं. पूर्ण मॅनेज आहे. डायरेक्ट कलेक्टरपर्यंत मॅनेज आहे. डायरेक्ट आमदार खासदार बिरदार सगळे डायरेक्ट मॅनेज आहे इथं. आणि खायचं काय? शासनाने याच्यावर दखल नाही घेतली तर जेवढे आम्ही शेतकरी आहे तेवढे आम्ही इथं येणार आणि बसणार. मी सोमनाथ क्षीरसागर. आपण जे उभं आहोत ते सावंत कन्स्ट्रक्शन यांचं खडी क्रशरचा प्लांट आहे. या प्लांटसाठी या सावंत कन्स्ट्रक्शन जे आहे यांना पिंपळगाव ते आमचा वासळी फाट्याच्या पुढची आमची बाउंड्री नाशिकला शेवट होतं, संगमनेरच्या जवळपास किंवा अकोलच्या बाउंड्रीला. या रस्त्यासाठी यांना रोडसाठी परमिशन भेटलेलं आहे आणि ते काम त्यांचं मोठ्या प्रगतीत पण चालू आहे.
आणि त्या कामासाठी त्यांना लागणारं जे गौण खनिज होतं त्याची परमिशन त्यांनी आमच्या ग्रामपंचायतून काही कंडिशनल लेवलला घेतलेली आहे। मात्र सावंत कन्स्ट्रक्शनला त्या कंडिशन घालून दिलेलं आहे ग्रामपंचायतीने किंवा इतर सगळ्या काही गौण खनिज असेल किंवा इतर जे कलेक्टर परवानगी असेल यांनी त्यांना विविध अटी आणि नियमाच्या अधीन राहून ह्या प्लांटला परमिशन दिलेलं आहे। मात्र सावंत कन्स्ट्रक्शन या कुठल्या अटीचा नियम पालन करताना दिसत नाही। पहिली गोष्ट, खेड जे गाव आहे हे एक शेतकऱ्यांचं गाव आहे, जिथं जवळपास जर तुम्ही बघितला तसं जवळचा परिसर जर बघितला इथं मोठ्या प्रमाणात बागायत आहे। त्यानंतर ह्या प्लांटला लागून साधारणतः 1 किलोमीटरच्या प्रिमायसेसमध्ये बरेच काही लोक स्वतः राहत आहेत, शेती करतायत। तर अशा शेतकऱ्यांच्या ह्या ज्या प्लांटची जी धूळ निघते त्यामुळे बऱ्याच लोकांच्या शेतीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। आणि ग्रामपंचायत जर तुम्ही बघितला नियम, त्यांनी सांगितलेलं इथं ड्रेनेज जी डस्ट उडेल तिचं नियोजन करणं, पाणी मारणं आणि याच्यामुळे धूळ किंवा प्रदूषण होणं याची काळजी सावंत कन्स्ट्रक्शनने घेतली पाहिजे होती, पण अशी काळजी पण घेताना ते दिसत नाही। दुसरी गोष्ट, यांना हे मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग करतात, सुरुंग लावतात आणि यांच्या जर तुम्ही खदानी बघितल्या तर यांनी प्रचंड असं त्यांच्या परमिशनपेक्षा जास्त खडी किंवा रेती किंवा गौणखत काढल्याचा तुम्हाला दिसण्यात येईल। असं असताना ह्या सगळ्या ब्लास्टिंगमुळं परिसरातले जे आमचे शेतकरी आहे, जे गरीब बांधव आहे, आदिवासी आहे, ठाकूर आहेत, आमचा मराठी फॅमिली असेल, अशा लोकांच्या घरांना तडे गेलेत, धक्के लागले, काहींचे पत्रे उडून गेले। इतकंच नाही तर आमच्या इथले जे शेतकरी होते, काही लोक इथून मायग्रेट होऊन दुसऱ्या गावात शेती करायला जाऊ राहिले। शेती आमची, जागा आमची, प्लांट आमचा, रस्ता आमचा, ग्रामपंचायत असतं। असं असताना ह्या सगळ्या गोष्टींविरुद्ध जे आता तुमच्यासमोर वाजे बोलले, या वाजेने ग्रामपंचायतला बऱ्याच लोकांनी तक्रार अर्ज केली आणि ग्रामपंचायतीने तहसीलदार साहेबांना अर्ज दिलेला आहे की ह्या सगळ्या कामाची चौकशी करा कायदेशीर आणि यांच्यावरती जे अंकुश असेल किंवा याच्यामुळे जी नुकसान होईल ही भरपाई तुम्ही करण्याची तरतूद करा। इतकेच नाही तर आम्ही व्यक्तिशः गणपत बोंद्रे साहेब, मी स्वतः, सोमनाथ आणि भाऊसाहेब वाजे शिवसेना प्रमुख आम्ही सगळ्यांनी मिळून तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांनी आम्हाला मेसेजद्वारे पण माहिती दिली की आम्ही लवकरच तुमच्याकडे पंचनामा करायला येऊ, पण आजपर्यंत तहसीलदार साहेबसुद्धा आलेले नाही आहे। तर आमची या सगळ्या याच्यामागे मोठा गडबड असल्याचं आमच्या लक्षात येऊ राहिले, कारण ह्या सावंत कन्स्ट्रक्शनला हे समजा शासकीय अधिकारी पाठीशी घालत नाही का असा आम्हाला एक संशय येऊ राहिला। आणि यासमोर तुमची जनता दिसते, यांना जर नुकसान भरपाई भेटली नाही तर ग्रामस्थाच्या वतीने मोठ्या प्रमाणात ह्या खडी क्रेशरवरती इतकंच नाही तर आम्ही सरळ पंचायत समिती, तहसीलदार ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस यांच्या विरुद्ध प्रचंड प्रमाणात मोर्चा काढू आणि याच्यामुळे जे काही आमचे नुकसान होणार आहे, आम्हाला मानसिक त्रास होतोय, या सगळ्यांची भरपाई करून देण्याची जबाबदारी या संबंधित शासकीय कर्मचारी, मग याच्यामध्ये मंडलकाधी असेल, तहसीलदार साहेब असेल, तसे कलेक्टर असेल, एवढे कोणी पण असेल किंवा आमची पंचायत पण असेल, यांनी त्वरित ह्या सगळ्यांवरती तोडगा काढून आमच्या ज्या गरिबांचं सगळं नुकसान झालेलं आहे, जे पाणी गेलेलं आहे, विहिरीला तडे पडलेले आहे, बागायत खराब झालेलं आहे, घराचे पत्रे उडालेले आहेत आणि यांच्या ब्लास्टिंगमुळे जे छोटे छोटे बाळ आहेत, काहींचे ताणे बाळ आहे, काहींचे लहान पोर आहे, हे झोपेत उठतात, घाबरून उठतात, जेव्हा यांचं व्हायब्रेशन होतं तेव्हा लोकांच्या घरातील भांडे पडतात। हे सगळं धोकादायक आणि खूपच गंभीर बाब आहे। तरी आमची शासनाला विनंती आहे की ह्या सगळ्या लोकांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या माध्यमातून तुम्हाला एक विनंती करतो की आमच्या ह्या सगळ्या खडी प्लांट्सला योग्य ती कारवाई करा, याचे पंचनामा करा आणि हा प्लांट त्वरित बंद करून सगळ्यांच्या ज्या नुकसान भरपाई झालेले आहे त्या भरण्याची तरतूद करा। धन्यवाद। स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक।